आज आपण मस्त कुरकुरीत हलवा माशाच्या तुकड्या फ्राय करणार आहोत। त्यासाठी इथे 2 मोठे मोठे हलवे घेतलेले आणि हलवे स्वच्छ कापून ते धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण हलव्यांमध्ये कोकम आगळ घालायचं आहे आणि इथे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे। हळद घालून घेऊयात। हळद मी थोडी जास्तच घालते मच्छी असली की, आणि लाल तिखट घातलेला आहे। हा आमचा घरगुती आगरी मसाला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सर्व छान एकजीव करून घ्यायचं। सर्व हलव्याच्या तुकड्यांना मसाला चांगला लागला पाहिजे। त्यानंतर आपण अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवलेलं। मच्छीच्या तुकड्यांना लावायसाठी इथे मी रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आता मच्छीच्या तुकड्यांना दोन्ही साईडला चांगलं आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे, व्यवस्थित लागला पाहिजे। तर हे बघा, आता आपलं तेलही गरम झालेलं आहे आणि आता एक एक करून आपण तेलात सर्व मच्छीच्या तुकड्या सोडून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून मच्छीच्या तुकड्या दोन्ही बाजूने चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। आपल्या हलव्याच्या तुकड्या दोन्ही बाजूने चांगल्या फ्राय झालेल्या आहेत आणि मस्त कुरकुरीतही झालेल्या आहेत। तर आता मी त्या काढून घेतल्यात आणि त्या जेवणामध्ये आमचा हलव्याचा रस्साही बनवलेला आहे, त्यासोबत भात आहे। तर हे बघा, कोटिंग अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आणि मला असं थोडं एक्स्ट्राच कोटिंग आवडतं।